नमस्कार, मी अस्मिता. माझ्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप स्वागत. आजची आपली रेसिपी आहे पत्तागोबी आणि चणा डाळ घालून केलेली भाजी. त्याच्यासाठी मी इथे अर्धा किलो कोबी घेतला आहे. सध्या थंडीचा सीझन चालू आहे आणि पत्तागोबी हा फार आपल्याला छान उपलब्ध होतो आहे. आता ताजा पत्तागोबी घेऊन आपण चणा डाळ घालून ही भाजी बनवत आहोत. इथे मी अशा पद्धतीने कोबी कट करून घेतला आहे. आता आपल्याला इथे एक स्लायसर घ्यायचा आहे. ज्या स्लायसरच्या मदतीने आपण बटाट्याचे वेफर्स बनवतो तो स्लायसर मी इथे घेतला आहे. ह्या स्लायसरच्या मदतीने कोबी असा पटपट किसून कट होऊ शकतो. एकसारखा आकाराचा आपण कोबी हा किसून तयार करू शकतो आणि फार झटपट ही प्रोसेस आपण करू शकतो. तुम्ही चाकूच्या मदतीने सुद्धा कोबी अशा पद्धतीने कट करून घेऊ शकता. आता कढईमध्ये आपल्याला गरजेप्रमाणे तेल घ्यायचे आहे. 1 टेबलस्पून तेल मी इथे वापरले आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तेलाचे प्रमाण कमी जास्त करू शकता. तेल चांगले गरम करून घ्यायचे आहे. इथे चणा डाळ पत्तागोबी आपण बनवत आहोत. चणा डाळ मी 5 ते 6 तास इथे भिजवून घेतली आहे. तेल आपलं गरम झालं आहे. अर्धा टीस्पून मोहरी घालून आपण फोडणी तयार करू. मोहरी चांगली फुटू द्यायची आहे. मोहरी चांगली फुटली, फोडणी खमंग तयार झाली की भाजीची चव ही आणखीन वाढते. त्याच्यामुळे खमंग अशी फोडणी आपल्याला करायची आहे. आता मोहरी फुटली आहे. अर्धा टीस्पून जिरं मी इथे घातलं आहे. जिरं चांगलं फुललं आहे. त्याच्यानंतर आपल्याला 6-7 लसूण पाकळ्या ठेचून घेतल्या आहेत, त्या इथे मी घातल्या आहेत. हलकासा रंग लसणाचा बदलला की पाव टीस्पून इथे हिंग घालायचा आहे. 5 ते 6 कढीपत्त्याची पानं मी इथे घातली आहे. लसणाचा खमंगपणा हा फोडणीमध्ये उतरतो आणि भाजी ही अप्रतिम चवीचीही तयार होते. आता आपण सुके मसाले घालून घेऊ. इथे गॅसची आच स्लो करायची आहे. अर्धा टीस्पून हळद, चवीप्रमाणे लाल तिखट इथे घालायचं आहे आणि आवडीचा गोडा मसाला किंवा जो पण तुम्ही वापरत असाल तो मसाला घालायचा आहे. 1 टीस्पून मी इथे धनेपूड वापरली आहे. खमंग अशी फोडणी तयार झाली आहे. आता जो किसून घेतलेला पत्ताकोबी होता तो आपल्याला इथे वापरायचा आहे. एकसारखा पत्ताकोबी चिरून अशा पद्धतीने तयार करून घेतला की भाजी ही एकसारखी शिजून तयार होते. फार वेळ भाजी शिजायला लागत नाही. संपूर्ण कोबी मी इथे घालून घेतला आहे. चणा डाळ पत्ताकोबी आपण बनवत आहोत. कच्ची डाळ तुम्ही इथे पत्ताकोबी बरोबरच वापरू शकता किंवा एखाद्या पातेल्यात थोडी चणा डाळ ही शिजवून घेऊ शकता. 5 ते 6 तास चणा डाळ ही भिजवून घ्यायची आहे किंवा कमीत कमी 2 तास तरी चणा डाळ ही भिजवून घ्यायची आहे. चणा डाळ पत्तागोबी ही अप्रतिम कॉम्बिनेशन आहे. चवीला फार छान असं हे कॉम्बिनेशन लागतं. अशा पद्धतीने भाजी ही नक्की बनवून बघा. मी चणा डाळ ही 5 ते 7 मिनिट एका पातेल्यात ही शिजून घेतली. चणा डाळ ही साबीतच राहायला हवी, पण ती शिजली गेली पाहिजे इतपत आपल्याला चणा डाळ ही शिजवून घ्यायची आहे. तुम्ही कच्ची चणा डाळ सुद्धा पत्ताकोबी बरोबर शिजवून घेऊ शकता. अशा पद्धतीने चणा डाळ आपल्याला इथे वापरायची आहे. इथे मी अर्धा किलो पत्ताकोबी वापरला होता. त्याच्यासाठी मी इथे पाव कप चणा डाळ ही भिजवून घेतली. आता आपल्याला कोबी आणि चणा डाळ ही चांगली मिक्स करून घ्यायची आहे आणि पाणी न घालता वाफेवरच ही भाजी चांगली शिजवून घ्यायची आहे. फार अप्रतिम चवीची ही भाजी बनवून तयार होते. टिफिनसाठी एक उत्तम पर्याय म्हणून किंवा जेवणामध्ये ही भाजी तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने बनवू शकता. चपातीबरोबर, भाकरीबरोबर ही भाजी नक्कीच खाऊ शकता. चवीप्रमाणे मीठ घालून घेऊ. भाजी चांगली मिक्स करून घेऊ. तुम्ही ह्या भाजीमध्ये टोमॅटोसुद्धा वापरू शकता. आवडीप्रमाणे टोमॅटो इथे घालू शकता किंवा टोमॅटो न घालताही ही भाजी अप्रतिम चवीची अशी बनते. झाकण ठेवून स्लो गॅसवर ही भाजी चांगली वाफेवर शिजवून घेऊ.
7 ते 8 मिनिटात ही भाजी शिजून तयार होते. कोबी जर ताजा असला तर ही भाजी अगदी झटपट शिजून तयार होते. अशा पद्धतीच्या रेसिपी आवडत असतील तर ह्या व्हिडिओला लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील. भाजी ही स्लो गॅसवर खमंग अशी शिजवून घेऊ आणि सर्व करून घेऊ. जबरदस्त चवीची आपली पत्ताकोबीची भाजी ही बनून तयार आहे. कोथिंबीर घालून सर्व करून घेऊ. परत भेटू अशाच एका रेसिपीसह. धन्यवाद.